अथांग पसरलेला रत्नाकर आणि अनंत विस्तारलेलं अवकाश नेहमीच आपल्या क्षुद्रपणाची जाणीव करून देतं मला. या वाक्यात 2 अक्षरी शब्दांची संख्या 5 अक्षरी शब्दांच्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे असे विचारलेले आहे. वरील वाक्यामध्ये 2 अक्षरी शब्द हे 3 वेळा आलेले आहेत, 5 अक्षरी शब्दसुद्धा 3 वेळा आले. याचा अर्थ 2 अक्षरी शब्दाची संख्या ही 5 अक्षरी शब्दांपेक्षा 2 अक्षरी शब्दांची संख्या ही 0ने कमी किंवा जास्त आहे. या अक्षरसमूहात ग नंतर लगेच न येतो, परंतु ग पूर्वी लगेच र येत नाही. ग नंतर न येतो, परंतु ग पूर्वी लगेच. या ठिकाणी र आपल्याला नको आहे. अशा प्रकारे किती वेळा आलेला असं विचारलेलं आहे. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल ग नंतर न परंतु ग पूर्वी हे 1 वेळेला आहे, नंतर या ठिकाणी हे 2 वेळेला आहे, नंतर या ठिकाणी हे 3 वेळेला आहे आणि द ग न हे 4 वेळेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. कल्पवृक्षतळी या शब्दात किती जोडाक्षरे आहेत? या ठिकाणी 1 जोडाक्षर आहे आणि हे 1 जोडाक्षर आहे. व्र या ठिकाणी जोडाक्षर नाही आहे, कारण ते व आणि रू या स्वरापासून बनलेलं प्र आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. जुने जाणते लोक पट्टीचे लेझीम खेळणारे होते, पण मला लेझीम खेळता येत नसे. या वाक्यात एकारांत अक्षरे विचारलेले आहेत. ठीक आहे. या ठिकाणी ने हे एकारांत अक्षर आहे, हे दुसरे अक्षर, हे तिसरे अक्षर, हे चौथे अक्षर, हे 5वे, 6वे अक्षर, 7वे अक्षर, 8वे अक्षर, 9वे अक्षर, 10वे आणि 11वे. याचा अर्थ या वाक्यामध्ये एकूण 11 एकारांत अक्षरे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. वातावरण या शब्दापासून बनणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील अक्षरे वातावरण या शब्दात कोणत्या क्रमांकावर आहेत? वातावरण या शब्दांमध्ये हे पहिलं अक्षर आहे, दुसरे, तिसरे, चौथे आणि 5वे अक्षर आहे. 3 आणि 1 यानुसार व आणि वा हा शब्द तयार होईल. 2 आणि 4 नुसार ता आणि र हा शब्द तयार होईल. 4 आणि 3 नुसार र आणि व हा शब्द तयार होईल. 1 आणि 2 नुसार वा आणि ता हा शब्द तयार होईल. या ठिकाणी हा अर्थपूर्ण शब्द नाही आहे, हा अर्थपूर्ण शब्द आहे, हा अर्थपूर्ण शब्द आहे, हा अर्थपूर्ण शब्द नाही आहे. र या शब्दाचा पर्याय क्रमांक 2 आणि 3 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल. सत्याविन नाही धर्म तो रोकडा, जनांशी वाकडा मतभेद, सत्य सोडू जाता वादामध्ये पडे, बुद्धीस वाकडे जन्मभर. या ओळीमध्ये किती अक्षरी शब्द सर्वाधिक आहेत? या ओळीमध्ये पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की एक अक्षरी शब्द हा 1 वेळेला आहे, 2 अक्षरी शब्द 6 वेळेला आहेत, 3 अक्षरी शब्द 5 वेळेला आहेत आणि 4 अक्षरी शब्द 4 वेळेला आहेत. याचा अर्थ 2 अक्षरी शब्दांची संख्या ही सर्वाधिक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. अबड कतब डक या शब्दातील उजवीकडून 6वे आणि डावीकडून 5वे असलेली अक्षरे अनुक्रमे कोणती? हा शब्द आहे. या अक्षरातील उजवीकडून 6वे अक्षर आपल्याला पाहायचं आहे. हे पहिले अक्षर, दुसरे, तिसरे, चौथे, 5वे आणि 6वे अक्षर. म्हणजे या ठिकाणी ड हे 6वे अक्षर आहे आणि डावीकडून 5वे अक्षर हे पहिलं अक्षर आहे, हे दुसरे, तिसरे, चौथे आणि 5वे अक्षर. याचा अर्थ ड आणि त हे आपल्याला अपेक्षित असणारे अक्षरे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. मनोहर गाडी चालवण्यास शिकत आहे. त्याचा प्रशिक्षक 1 म्हणतो तेव्हा मनोहर गाडी नाकासमोर चालवत राहतो. प्रशिक्षक 2 म्हणतो तेव्हा तो गाडी डावीकडे वळवतो. प्रशिक्षक 3 म्हणतो तेव्हा मनोहर गाडी उजवीकडे वळवतो. प्रशिक्षक 4 म्हणतो तेव्हा तो गाडी मागे नेतो. प्रशिक्षकाच्या सूचनेनुसार मनोहरने दिशा कशा बदलल्या हे पुढील मालिकेतून दिसते. त्या आधारे मनोहरने किती वेळा डावीकडचे वळण घेतल्यानंतर लगेच उजवीकडचे वळण घेतले आहे? या ठिकाणी डावीकडचे वळण जे आहे ते 2 अंकाने दर्शवलेलं आहे आणि उजवीकडचे वळण जे आहे ते 3 अंकाने दर्शवले आहे. याचा अर्थ 2 नंतर 3 या मालिकेमध्ये किती वेळा आलेला आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. या ठिकाणी 2 नंतर 3 एक वेळा आलेला आहे. या ठिकाणी 2 नंतर 3 आहे आणि या ठिकाणी पण 2 नंतर 3 आहे. म्हणजे असे एकूण 3 वेळा 2 नंतर 3 आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल.
सृष्टीतल्या त्या चिमुकल्या विमानाच्या नृत्याने माझे स्वागत झाल्यामुळे मी अक्षरशः हरकून गेलो. या वाक्यात किती जोडाक्षरे आहेत असे विचारलेले आहे. या ठिकाणी हे एक जोडाक्षर आहे, हे दुसरं जोडाक्षर, हे तिसरं जोडाक्षर आहे, चौथं जोडाक्षर, पाचवं जोडाक्षर, सहावं जोडाक्षर, सातवे जोडाक्षर, आठवे जोडाक्षर, नववे जोडाक्षर आणि हे 10वे जोडाक्षर. याचा अर्थ एकूण या ठिकाणी 10 जोडाक्षर आलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. वरील अक्षरमालेत डी अक्षराआधी ए नाही. डी या अक्षराच्या आधी ए नाही आहे, परंतु डी नंतर एफ आहे असे किती वेळा आलेलं आहे. म्हणजे आपल्याला डी नंतर एफ पाहिजे, परंतु डी पूर्वी आपल्याला ए नको आहे. या ठिकाणी हा 1 वेळेला आहे आणि या ठिकाणी हे 2 वेळेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.